नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे सुरू असलेल्या आपल्या समर्पण सिरीजमध्ये, ज्या सिरीजमध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असतो. बघा आजच्या सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा जॉग्राफीचा क्वेश्चन घेऊन आलो आहोत आणि त्या क्वेश्चनच्या संदर्भात आपण कशा स्वरूपामध्ये त्याचं आन्सर लिहायचं आहे याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. बघा, सुरुवातीलाच प्रश्न तुमच्या समोर असेल. तो प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा केअरफुली रीड करायचा आहे. तो क्वेश्चन आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, किंवा त्या क्वेश्चन मध्ये काय अपेक्षित आहे हे लक्षात आलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा, प्रश्न काय आहे, भारताच्या लांब किनाऱ्यावरील संसाधन संभाव्यतेवर भाष्य करा आणि या भागातील नैसर्गिक धोक्याच्या तयारीची स्थिती अधोरेखित करा. बघा, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एकंदरीत दोन पार्ट दिसत आहेत क्वेश्चन मध्ये, बरोबर आहे का? एक आहे भारताला जो लांब किनारपट्टी मिळालेली आहे, समुद्र किनारा जो लाभलेला आहे भारताला, ओके, जी की नैसर्गिक संसाधन आहे, ओके, त्याच्यावरती तिथं जेवढे संसाधन आहेत, नॅचरल रिसोर्सेस असणार आहेत, त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, भाष्य करायचंय किंवा टिप्पणी करायची. आणि त्याच्यानंतर प्रश्नाला दुसरा भाग आपल्याला विचारतोय की कोणते नैसर्गिक धोके आहेत किंवा स्थिती आहेत, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे रे, नजर टाकायची आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला आन्सर डिस्कस करायचे आहे. बघा, हा मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे 2023 म्हणून मुद्दाम हा प्रश्न मी घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाकडे कशा स्वरूपामध्ये बघायचं हे लक्षात येऊन जाईल. बघा, यामध्ये लोकोस आणि फोकस वरती जर चर्चा केली तर आपला याच्यातला मेन फोकस कोणता असणार आहे, भारताला लाभलेला समुद्र किनारा आणि त्या समुद्र किनाऱ्याचा आपण संसाधन म्हणून कसा वापर करू शकतो आणि याच समुद्र किनाऱ्यावरती असणाऱ्या महत्वाच्या समस्या की ज्या आपल्याला भेडसावत असणार आहेत. बघा, आता पुढच्या मुद्द्यामध्ये आता या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर लिहिताना, ओके, आपलं स्ट्रक्चर काय असतं, प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन, आन्सरची मेन बॉडी आणि नंतर शेवटी आपण काय करतो, जे आन्सर आपण लिहिलंय त्या आन्सरला मुद्देसूद पद्धतीने आपण कन्क्लुजन लिहायचं असतं. बघा, आता या नैसर्गिक संसाधनांचं किंवा समुद्र किनाऱ्याशी निगडीत जर मुद्द्यामध्ये आलो तर बघा, इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे बेसिक, की याच्यामध्ये हा मुद्दा तुम्ही नमूद करा की कोणता, तर भारताला लाभलेला एकूण समुद्र किनारा की जो मुख्य महाद्वीपकल्पाचा असेल आणि इतर जे बेट भारताच्या भूमीला संलग्न आहेत किंवा आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये संलग्न आहेत, त्या बेटांचा प्रदेश या सगळ्यांना मिळून लाभलेला सगळा समुद्र किनारा तुम्हाला लिहायचा आहे. उदाहरणार्थ 7517 किलोमीटर समुद्र किनारा आहे, बरं का? त्याच्यानंतर तुम्ही अजून एक मुद्दा लिहू शकता की जी ही किनारपट्टी आहे किंवा ही सागरी संसाधनं आहेत, बघा, या सगळ्या संसाधनांचा तुम्ही शाश्वत वापर केला. ओके, शाश्वत वापर हा शब्द वापरण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, तर शाश्वत वापर हा असतो की तुमच्या वर्तमानातील गरजा भागल्या पाहिजेत आणि तुमच्या भविष्य काळातील ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांच्या देखील गरजा, भौतिक गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत. अशा प्रकारे केलेल्या संसाधनांचा वापर त्याला आपण शाश्वत वापर म्हणतो. म्हणून मुद्दाम या शब्दाला अधोरेखित करा. शाश्वत वापराद्वारे उपजीविका आणि आर्थिक विकासासाठी आपण संधी निर्माण करू शकतो किंवा तो आपल्याला किनारा किंवा समुद्र किनारा आपल्याला संधी प्रोव्हाइड करत असतो. यामध्ये अशा प्रकारे तुम्ही याचे इंट्रोडक्शन लिहू शकता. आता ज्या वेळेस तुम्ही आन्सरच्या मेन बॉडीकडे याल, ओके, उत्तराच्या मेन बॉडीकडे याल, त्यावेळेस तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे, प्रश्नाचे दोन भाग होते. सुरुवातीला काय सांगितलेलं, विचारलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला की जो समुद्र किनारा लाभलाय त्याच्या नैसर्गिक संसाधनांवरती भाष्य करा. तर सुरुवातीला त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला पॉइंट डिस्कस करायचे. कशा प्रकारे असतील बघा, तर हा जो सागरी किनारा आपल्याला लाभलेला आहे, या सागरी किनाऱ्यामधील संसाधनांची क्षमता कोणत्या प्रकारची आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या क्षमता आपल्याला ते प्रोव्हाइड करतात किंवा संसाधने आपल्याला प्रोव्हाइड करतात याच्यावरती भाष्य करायचं आहे. एकंदरीत बघा, याच्यामध्ये अन्न संसाधने. आता अन्न संसाधने म्हटलं की पहिला मुद्दा येतो मत्स्य व्यवसायाशी निगडीत. बघा, मत्स्य व्यवसायाशी निगडीत जे मुद्दे तुम्हाला अधोरेखित करता येतील किंवा लिहिता येतील ते सर्व मुद्दे याच्यामध्ये लिहायचे आहेत, की जे किनारपट्टीच्या क्षेत्रातील जे मत्स्यपालन असेल त्या मत्स्यपालनाशी निगडीत मुद्दे तुम्ही टाका. त्याच्यामध्ये तुम्ही जागतिक जो बघा समुद्री खाद्य पुरवठा जागतिक लेवलचा जो आहे की जो भारतीय समुद्र किनारा किंवा असेल, भारताला लाभलेला समुद्र किनारा असेल, त्याच्यामध्ये कितपत मत्स्यपालन चालतं, जागतिक पातळीवरती त्याचं काय स्थान आहे हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अधोरेखित करू शकता. उदाहरणार्थ बघा, 25% सागरी मत्स्य व्यवसायातून काय होतं रे, उत्पादन होतं. हा सुद्धा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करा आणि त्याला अंडरलाईन करू शकता. बघा, आता पुढच्या थोडंसं याच्यामध्ये अजून जाऊया. कोणता, अन्न संसाधने पाहिली. आता सिमिलर दुसरी कोणती पाहिजेत आपल्याला, ऊर्जा संसाधने कोणत्या स्वरूपाची असणार. ऊर्जा संसाधने म्हटलं की आपण काय म्हणू शकतो रे, समुद्रातील हे जे तेल आणि वायू आहेत यांचं उत्खनन ऊर्जा गरजांमध्ये भरीव योगदान देण्यासाठी होत असतं, हे लक्षात घ्यायचं.
बरं, त्याच्यासोबत समजा आन्सर रायटिंग करत असताना तुम्हाला एखादा टॉपिक असेल किंवा एखादं भूक्षेत्र आठवत असेल की कुठं, फॉर एक्झाम्पल बघा, कृष्णा गोदावरी क्षेत्र आहे, ओके, बॉम्बे हाय म्हणतो, बॉम्बे हाय मध्ये खनिज तेलाचे साठे आहेत, याचा तुम्ही नमूद करू शकताय. बघा, त्यासोबतच हे जे ऊर्जा संसाधन आहेत याच्यामध्ये तुम्ही ऑफशोर किंवा टायडल एनर्जी म्हणतो आपण, बरं का, समुद्री लाटांपासून एनर्जी जनरेट करणे, त्या एनर्जी जनरेट करण्यावरती सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा त्याला लिहू शकता अंडरलाईन करून. इथं उदाहरणार्थ मी इथं काय घेतलं तुमच्या समोर, 70 गिगावॅट, ओके, 70 गिगावॅट क्षमतेच्या संभाव्य क्षमतेसह ऑफशोअर काय रे एनर्जी किंवा पवन ऊर्जेची निर्मिती केली जाते, हे सुद्धा तुम्ही त्यात लिहू शकता. उदाहरणार्थ बघा, सौर ऊर्जा असेल सोबतची, भरती ओटी आणि लहरींचा ऊर्जा प्रकल्प देखील याच्यामध्ये आपण नमूद करू शकतोय. मुद्दा बरोबर आहे. आणि त्याच्या अनुषंगाने अजून काही टॉपिक असतील, पॉइंट्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करा. बघूया अजून याच्यामध्ये काय संसाधनांमध्ये पाहतोय तर बघा, भारतातील उत्पादन क्षेत्र म्हणून आपण कशा प्रकारे याला पाहू शकतो. उदाहरणार्थ खनिज संसाधने कोणत्या प्रकारची आहेत, बरं का, खनिज संसाधने, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे खनिज या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला आढळत आहेत. नंतर व्यापार कशा प्रकारचा आहे, भारतीय उपखंडातील व्यापार किती टक्के व्यापार या समुद्र किनाऱ्यावरती किंवा या बंदरांवरती अवलंबून आहे, हे सुद्धा तुम्ही सांगायचं. फॉर एक्झाम्पल इथं दिले बघा, भारताच्या 95% पेक्षा जास्त बाह्य व्यापार हा खंडानुसार आणि बघा 70% मूल्यानुसार आपण इथूनच या समुद्र किनाऱ्यावरती स्थित असणाऱ्या बंदरांमधून करत असतो, पोर्ट्सवरून, हे लक्षात घ्या. पुन्हा इथं बघा, सागरमाला प्रकल्पाबद्दल पण तुम्ही उद्देश किंवा मुद्दे याच्यामध्ये हायलाइट करू शकता. सागरमाला प्रकल्प 2025, बरोबर का. याच्यामध्ये पुढं पर्यटन हा सुद्धा मुद्दा आहे की जो समुद्र किनाऱ्यामधून आपल्याला भेटलेला संसाधनाशी निगडीत आहे किंवा आर्थिक सुबत्तेशी निगडीत सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याला कोणते ते समुद्र किनारा असेल, बॅकवॉटर असेल, याच्यामध्ये सागरी उद्याने असतील, किनारी वारसा असेल, बरोबर का, हे मुद्दे तुम्ही हायलाइट करा. बघा इथं दिले भारताचा जो जीडीपी आहे त्या जीडीपी मध्ये हे जे तटीय पर्यटन आहे याचा वाटा तुम्हाला इथं 1.8% आहे, बरं का. हा सुद्धा मुद्दा तुम्ही नमूद करा, जेणेकरून क्वेश्चनचा आन्सर लिहिताना जे मुद्दे महत्वाचे असतील हायलाइट केल्याने आन्सर चेक करणाऱ्याला लक्षात येतं की तुमचा अप्रोच कोणत्या प्रकारचा आहे आन्सर रायटिंग मध्ये, बरं का. त्याच्यानंतर बघा, बाकीचे अजून कोणत्या थीम्स असतील की जे सागरी पर्यटनाशी निगडीत आहेत किंवा करंट अफेअर्स मधले काय मुद्दे असतील ते मुद्दे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता. बघू आता बघा, नेक्स्ट आपल्या प्रश्नाचा पुढचा हा पार्ट कोणता होता तर त्याच्यामध्ये विचारलं होतं की कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, नैसर्गिक अडथळे किंवा समस्या आहेत. तर आता त्याच्यावरती वापर करताना तुम्ही लिहायचं आहे, जसं की खारफुटीसह आहे. बघा आता खारफुटीचा मुद्दा काय आहे तर 2004 जे सुनामी आली होती, बरोबर का, त्या सुनामीची निगडीत तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेशमधील बहुतांश किनारपट्टीतील जे गावं होती त्यांना झळ पोचली होती. परंतु जिथं कोरल रीफ आहे, ओके, प्रवाळ भित्तिका म्हणतो, किंवा अशा प्रकारची खारफुटीची वनं आहेत, तिथं असणाऱ्या गावाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही किंवा दुखापत झालेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, नुकसान झालेलं नाही. हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा त्यासोबतच किनारी परिसंस्थांमधील कार्बन सिंक का तर जेवढं कार्बन उत्सर्जन आहे हे कार्बन काय करणार, शोषून घेण्याचं काम हे खारफुटीची वनं करत असतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, किनारी परिसंस्था कार्बन सिंक म्हणून काम करतात, जेणेकरून काय होतं, हवामानाचं नियमन, ओके, हवामानाचं संतुलन राखण्याचं काम हे करत असतात. हे मुद्दा त्याच्यामध्ये जैवविविधतेशी निगडीत काही मुद्दे असतील ते तुम्ही लिहू शकता की ज्या जैवविविधता काय करतात, पर्यावरणीय सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतात किंवा सेवा प्रदान करतात, हे मुद्द्याला हायलाइट करा, बरोबर आहे का. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये काही मुद्दे सांगू शकतोय का आपण आन्सर रायटिंग मध्ये. बघा हे आन्सर रायटिंग मध्ये हा स्टँडर्ड फॉर्मॅटचे आन्सर्स आहेत, ओके. हे सगळेच आन्सर्स तुम्हाला तिथं एक्झाम्स मध्ये आठवतील किंवा तुम्ही लिहू शकता, याच्यावरती शंका असू शकते. पण मुद्दे आपल्याला माहित असणं, ओके, त्याच्यामध्ये कमीत कमी वर्ड्स मध्ये ते लिहायचे. हे स्टँडर्ड आन्सर असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर कंटेंट येऊ शकतो, बरं का. चलो बघा, मीठ उत्पादन. आता मीठ उत्पादनाच्या बद्दल डिस्कस करायचा पॉईंट झाला तर चीन आणि अमेरिका USA नंतर भारत 3ऱ्या क्रमांकाचा मीठ उत्पादक देश आहे. हा मुद्दा तुम्ही लिहा, बरं आहे का. सुमारे किती टनेज मध्ये जरी तुम्ही दिलं, वार्षिक टनेज किती आहे उत्पादनापैकी, याच्याबद्दल तुम्ही सुद्धा तिथं भाष्य करू शकता, जेणेकरून तुमच्या उत्तराला काय रे एक साजेसं स्वरूप मिळू शकेल. पुढे अजून बघा, किनारपट्टीच्या भागातील हे जी इतर आहेत, कोणते चक्रीवादळ आहे, वादळ आहे, सुनामी आहेत, पूर आहेत, धूप आहे, या नैसर्गिक धोक्यांचा सुद्धा काय रे धोका आपल्याला असलेला पाहायला मिळतो. इतके मुद्दे आपण याच्यामध्ये कव्हर केलेत. फॉर एक्झाम्पल आता कोणते चक्रीवादळ, कोणत्या प्रकारचे चक्रीवादळ, कोणत्या साली आलेत, या प्रकारे तुम्ही हायलाइट जरी केले, या प्रकारे तुम्ही मुद्दे हायलाइट जरी केले तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल इथे ओडिशा आणि आंध्र प्रदेश
ह्या किनारपट्टीचे जे राज्य आहेत ते हमखास दरवर्षी 4 ते 5 चक्रीवादळांना त्यांना सामोरं जावं लागतं. मग त्याच्याशी निगडीत मुद्दे लिहा की जेणेकरून काय होतं, या चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसानास त्या राज्य सरकारांना काय रे फेस करावं लागतं. मुद्दा क्लिअर आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल काही प्रणाली आहेत की ज्या ऍडव्हान्स सायक्लोन वॉर्निंग सिस्टीम आहेत त्या कार्यरत करून तुम्ही आपण काय करू शकतो, आगामी सुनामीशी निगडीत काही मुद्दे असतील किंवा आगामी येणाऱ्या सुनामीबद्दल आपण माहिती मिळवू शकतो. बरं आहे का. त्याच्याबद्दल माहिती असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही मुद्दा डिस्कस करू शकताय किंवा त्याच्यावरती हायलाइट करू शकताय. बरं आहे का. इथे दिले बा ओडिशाबद्दल आपत्ती व्यवस्थापन योजना असतील, अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात. समस्यांसोबत त्याच्यावरचा तोडगा, त्याच्यावरचा पर्याय पण, सोल्युशन पण तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे, जेणेकरून उत्तरामध्ये तुमच्या जास्त डेप्थ येऊ शकते. बघा फॉर एक्झाम्पल पूर असतील, कशा स्वरूपाचे पूर, फॉर एक्झाम्पल केरळ आहे, समुद्र किनारा जवळ आहे, बरं का, सोबतच जास्त काय म्हणतात वर्ष जास्त पर्जन्यमानाचा प्रदेश असल्यामुळे तिथं पुराला देखील जास्त सामोरं जावं लागतं. हे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय. बरोबर आहे का मुद्दा. आणि एकंदरीत किनारपट्टीची धूपशी निगडीत काही मुद्दे असतील, त्या किनारपट्टीच्या धूपशी निगडीत मुद्दे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये हायलाइट करायचे आहेत की ज्याच्यामध्ये लाटांची क्रिया, समुद्राची पातळी वाढणे असेल, धरणे असतील, बंदरे असतील, या इत्यादी सर्व घटकांचा तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख करायचा आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते राज्य आहेत भारतातील की सफर होत आहेत. उदाहरणार्थ पुदुचेरी, केरळ, ओडिशा, आंध्र प्रदेश यांच्यामध्ये, या राज्यांमध्ये लक्षणीय धूप झालेली आपल्याला आढळते. अशा प्रकारे तुम्ही मुद्द्यांना हायलाइट करू शकता. बघा एकंदरीत हे सर्व मुद्दे भूजलस्खलनाशी निगडीत असतील. बरं आहे का. हे सुद्धा मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकताय. मानवी क्रियाकलाप जे असतील, मानवी ऍक्टिव्हिटी असतील, त्या मानवी ऍक्टिव्हिटींचे पण मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही हायलाइट करायचे असेल. बघा सुनामीशी निगडीत 2004च्या सुनामीबद्दल मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. बरं आहे का. 2004ची ओके, ही जी आतापर्यंतची हिंदी महासागरातली आलेली सगळ्यात मोठी सुनामी आहे किंवा जास्त घातक स्वरूपाची आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान भारतीय किनारपट्टीच्या राज्यांना अनुभवायला मिळालेलं होतं. त्याच्यावरूनच काय झालं उदाहरण. बरं आता याच्यावरती कोणत्या प्रकारची उपाययोजना आहे, तर हैदराबादमध्ये स्थित असणारं इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर बद्दल तुम्ही कमेंट करून लिहू शकता. बघा आणि एकंदरीत एवढं आपल्या आन्सर मधल्या घटक नमूद केल्यानंतर तुम्ही डिरेक्टली कन्क्लुजनवर येऊ शकताय की किनारपट्टीचं पूर्ण क्षमतेचा शाश्वत वापर करून जर किंवा या सर्व किनारपट्टीची जे संसाधनं आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सर्व संसाधनांचा जर आपण वापर शाश्वत पद्धतीने केला तर आपण आगामी त्याचं व्यवस्थापन, आगामी पिढ्यांसाठी सुद्धा आपण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. हा मुद्दा याच्यामध्ये हायलाइट करून आपण कन्क्लुजनला लिहू शकतो. इथं या प्रश्नाचं उत्तर तुमच्या एक्झामच्या अनुषंगाने कंप्लीट होतंय. बघा अशाच प्रकारच्या प्रश्न उत्तर सिरीजसाठी तुम्ही हमखास ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.